गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघतोय वाटाण्याचे पराठे. व्हायरल रेसिपी आहे. हे मटर घेतले आहेत मी. ॲक्च्युली हे फ्रीजमधले मटर आहेत, त्यामुळे ते जरा जास्त मऊ आहेत. मटर रूम टेम्परेचरला करून त्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे एकत्र करून त्याची भरड करून घ्यायची आहे मिक्सरला. फोडणीमध्ये आपल्याला जिरं, हिंग आणि जी मटारची आपण भरड करून घेतली होती ती भरड टाकून घ्यायची आहे आणि ती भरड तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे. सुकी सुकी व्हायला पाहिजे. ॲक्च्युली मी मटार आहेत ना फ्रीज केलेले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये जरा मॉइश्चर जास्त होतं. तर सुके ताजे मटार तुम्ही घेऊ शकता. हे ॲक्च्युली माझी एक चूक झाली, तर ते जरा माझं सारण होतं ते जरा पातळ पातळ झालं होतं. कोथिंबीर घेतली आहे मी, जिरं आणि धण्याची पेस्ट घेतली आहे आणि हे जी भरड आहे ती व्यवस्थितपणे करून त्याचं सारण बनवून मी ते थंड करत ठेवलं होतं. पीठ मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ, त्यामध्ये मैदा, जिरं, कोथिंबीर आणि मीठ घेतलं होतं आणि असं जसं आपण चपात्यांना पीठ मळतो तसं मळून घेतलं होतं. आता ही पिठाची एक वाटी करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्या वाटीमध्ये हे सारण व्यवस्थितपणे घालून घ्यायचं आहे. पीठ स्वच्छ एकदम छान मळलं ना की पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतात. मैद्याचा वापर मी अगदी थोडा केला आहे, 2 चमचे. गव्हाचं पीठच वापरलेलं आहे आणि अशी वाटी करून मग त्यामध्ये ते सारण भरायचं आहे. आधी थोडंसं वाटीला तूप लावून घ्यायचं आहे, सारण भरायचं आहे आणि मग हळूहळू हे जे पराठे आहेत ते लाटायचे आहेत. तुम्ही एकदम ताजे बाजारातून मटार आणून मग ते त्याची भरड करा, मग ती सुकी सुकी भरड होईल. ॲक्च्युली मी फ्रीज केलेले हे होते ना वाटाणे, त्यामुळे ते थोडं सारण माझं पातळ झालं. तरी पण मला लाटता येत होतं, एवढं काही निघत नव्हतं. माझं पण हे फर्स्टच अटेम्प्ट आहे. मी पण इंस्टाग्रामवर बघूनच ही रेसिपी केली आहे. तर हे हळूहळू एका साईडने व्यवस्थितपणे लाटून घ्यायचे आहेत. तव्यावर थोडंसं तूप घालून ते तुपावर तो पराठा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग दोन्ही बाजूने बारीक गॅसवर मंद आचेवर हे पराठे आपल्याला व्यवस्थितपणे खरपूस भाजून घ्यायचे. टेस्टला अगदी छान झाले होते आणि एकदम कुरकुरीत झाले होते. अशा प्रकारे मी वाटाण्याचे पराठे बनवले आहेत. आलू पराठे, मेथी पराठे तर आपण बनवतो. आता वाटाण्याचा सीझन भरपूर आहे, तर मी वाटाण्याचे पराठे बनवून बघितले, ते पण इंस्टाग्रामवर बघून. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, वेगळी आहे. वाटाणे पण आता छान मिळत आहेत, स्वस्त झाले, ताजे ताजे मिळत आहेत. हे पराठे तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला पण आवडतील आणि सांगा कसे झाले बनवले तर. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, चलो बाय बाय.